नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर विद्यार्थी मित्रांनो, इन जनरल आपण सध्या लेक्चर सिरीज बघत आहोत. या लॉकडाऊनमध्ये आम्ही आमच्यातर्फे प्रयत्न करत आहोत भूषणदूत अकॅडमीतर्फे की तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट देता येईल. याच्यामध्ये मित्रांनो माझे सीसॅटचे लेक्चर्स हे अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती चाललेलेच आहेत आणि त्यानंतर GSमध्ये मी तुम्हाला हिस्ट्री आणि गायडन्स करतो आहे. तसं बघितलं तर कसं की सीसॅटच्या लेक्चर्सचा लोड जास्त असल्यामुळे मला जास्त लेक्चर घेता येत नाहीत. सो मी पहिला व्हिडिओ घेतला होता, त्यानंतर दुसरा टेस्ट घेतली होती, त्याचं मी एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं, फक्त समाजसुधारकांचे मी आन्सर्स दिले होते. आणि ही तिसरी टेस्ट आहे, एक महत्त्वाचे टॉपिक होते म्हणून त्याचे प्रश्न मी डिस्कस करतोय. सोबतच मित्रांनो जिओग्राफीसाठी राणी जैन मॅडम तुम्हाला गाईड करतच आहेत. सोबतच राणी जैन मॅडम आता सायन्सचे तुम्हाला लेक्चर चालू करत आहेत. अगेन त्याच्यासोबतच मी तुमचे काही फिजिक्सचे न्यूमरिकल्स बेस्ड लेक्चर्स घेणारच आहे. ओके मित्रांनो, आता मी सीसॅटमध्ये जर म्हणायचं झालं तर मी लवकरच तुम्हाला लाईव्ह टीचिंग चालू करणार आहे अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती, कारण आपल्याकडे कोणतीच सिस्टीम नव्हती लाईव्ह लेक्चर्सची. तर मी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला आता लाईव्हली टीच करणार आहे. तर पहिले तर तुम्ही अनअकॅडमीच्या याच्यावरनं फ्रीमध्ये ते अवेलेबल असतील तुम्हाला लेक्चर्स, तर ते तिथे अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म जॉईन करून घ्या. तिथनं तो डाउनलोड करू शकता तुम्ही आणि तिथने बघू शकता. सोबतच मित्रांनो आपलं हे जे टेलिग्राम चॅनल आहे माझं, सो दॅट इज भूषणदूत अकॅडमी. हे बघा, याचं हे टेलिग्राम चॅनल आहे. सो या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अशा टेस्ट येतात. आता ही जी टेस्ट आहे आपण डिस्कस करतो, ही तुम्हाला ऑलरेडी 2 दिवसाआधी मी PDF पाठवून दिली होती ही. ओके, सो ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि तसंच ज्याच्या माध्यमातून मी तुमच्याशी सध्या संवाद साधतोय तो म्हणजे आपला भूषणदूत अकॅडमीचा हा जो यूट्यूब चॅनल आहे, भूषणदूत अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर याच्यावरनं तुम्हाला रिसेंट अपडेट्स वगैरे आपले व्हिडिओचे ते येत जातील. सो त्याच्यामुळे हे आठवणीने यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल हे तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो हिस्ट्रीची ही जी टेस्ट आहे आपण एक मीडियम लेवलची टेस्ट काढलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल याच्यामध्ये एकदम सोपी पण नाही आहे ही आणि एकदम टफ पण नाही आहे. वी कॅन टेक दिस ॲज एन मीडियम लेवल टेस्ट. ओके, तर चला मग डिस्कशनला मित्रांनो आपण सुरुवात करूयात. इथे पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये जी आहेत ती कायमधारा पद्धतीची काय आहे, त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये आहेत. ओके, सो आता कायमधारा पद्धती ज्याला म्हणतो आपण परमनंट सेटलमेंट, फार महत्त्वाचे प्रश्न असतात हे. आपल्याला माहिती आहे की 3 महत्त्वाच्या सेटलमेंट आपल्या रेव्हेन्यू सिस्टीममध्ये ब्रिटिशांच्या होत्या. त्यातली पहिली आहे कायमधारा सिस्टीम, त्यानंतर एक आहे रयतवारी सिस्टीम आणि थर्ड आहे महालवारी सिस्टीम. बरोबर आहे. मग मित्रांनो ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर 1765 हे वर्ष आहे महत्त्वाचं, की ज्या वर्षी ब्रिटिशांना जे आहे ते राईट्स भेटलेत रेव्हेन्यू कलेक्शनचे. कोणत्या प्रांतामध्ये? बेंगॉल प्रांतामध्ये. बरोबर. जेव्हा मी बंगालचा उल्लेख करतो तर तो बंगाल म्हणजे फक्त पश्चिम बंगाल कन्सिडर करू नका. बंगाल तेव्हाचा बंगाल म्हणजेच काय, तर आपला पश्चिम बंगाल, बांगलादेश, बिहार, झारखंड आणि ओरिसा हा जो काही रिजन आहे दॅट इज व्हॉट ईस्टर्न इंडिया ज्याला आपण म्हणतो, तो पूर्व भाग याला पूर्ण भागालाच बंगाल असं म्हणण्यात येतं. ओके, तर जेव्हा त्याला रेव्हेन्यूचे राईट्स भेटलेत त्यानंतर मग काय, तर तुम्हाला माहिती आहे की फ्रॉम द टाइम ऑफ द रॉबर्ट क्लाईव्ह पासून रेव्हेन्यू कलेक्शन सुरुवात झालं होतं. पण मेन पहिला जो एक प्रॉपर प्रयत्न केला तो केला वॉरेन हास्टिंग यांनी. सो वॉरेन हास्टिंग यांनी रेव्हेन्यू सिस्टीम आपल्या देशामध्ये पहिली एस्टॅब्लिश सिस्टीम जी आहे ती बेंगॉलमध्ये ब्रिटिशांसाठी त्यांनी एस्टॅब्लिश केली. त्याच्यामध्ये त्यांनी रेव्हेन्यू कलेक्शनसाठी जे आहे सो त्यांनी त्याच्यासाठी मग काय नेमलं, सो कमिटी ऑफ द सर्किट नेमली. कमिटी ऑफ द सर्किट आणि कमिटी ऑफ द रेव्हेन्यू. सो कमिटी ऑफ द रेव्हेन्यू ठरवली की ती रेव्हेन्यू घेत होती, रेव्हेन्यू ठरवत होती. कमिटी ऑफ द सर्किट जी आहे ती एरियाला जायची, रेव्हेन्यू ठरवायची आणि कमिटी ऑफ द रेव्हेन्यू कलेक्शन करायची. आणि म्हणून ते रेव्हेन्यू कलेक्शनसाठी त्यांनी कलेक्टर्सची सुद्धा काय केली, कलेक्टर्सचे पद निर्माण करण्यात आलं आणि कलेक्टरची नेमणूक केली की जे रेव्हेन्यू कलेक्ट करायचे. ओके, पण त्या सिस्टीमला सुद्धा इतकं प्रॉपर म्हणण्यात येत नाही, पण एक प्रॉपर पहिली सेटलमेंट सिस्टीम, आधीच्या ज्या सिस्टीम आहे रेव्हेन्यू सिस्टीम त्या काहीतरी डिफरंट वर्क करायचे प्रत्येक एरियामध्ये, पण एक परमनंट सेटलमेंट सिस्टीम आणली. सो परमनंट सेटलमेंट यालाच म्हणतात कायमधारा पद्धती किंवा काही लोक याला म्हणतात जमीनदारी पद्धती. सो याला काय म्हणतो आपण, कायमधारा पद्धती म्हणतो किंवा काय म्हणतो त्याला जमीनदारी पद्धत असे म्हणतो. ओके, सो हे कधी आलं, सो दॅट इज व्हॉट लॉर्ड कॉर्नवालिस. सो दॅट इज 1793. 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस याने कायमधारा पद्धती निर्माण केली. कोणत्या रिजनमध्ये? बंगाल रिजनमध्ये. बरोबर आहे. सो बंगाल रिजन म्हणजेच काय, सो सध्याचं काय, बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसाचा भाग, काही इन जनरल या सगळ्या रिजन्समध्ये ही पद्धत परमनंट सेटलमेंट करण्यात आलेली होती. याच्यामध्ये एक पद निर्माण करण्यात आलं होतं. ते पद म्हणजेच काय होतं, हा होता जमीनदार. ओके, आणि त्या पद्धतीमध्ये जमिनीचे मालकी हक्क हे जमीनदारांना मिळाले. शेतकऱ्यांना मिळाले का? शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. कोणाला देण्यात आलेले होते? हे
जमीनदारांना देण्यात आलेले होते. ओके. आणि इन जनरल मग जमीनदाराला जो काही रेव्हेन्यू ठरवला जायचा त्या याच्यामध्ये त्याचा जर आहे तर टोटल 11 पार्टमध्ये डिवाइड केला जायचा. 1/11 पार्ट हा जमीनदाराला भेटायचा रेव्हेन्यूचा 1/11 पार्ट, आणि 10/11 हा जो पार्ट आहे हा कोणाला जायचा, ब्रिटिश सरकारला जायचा. सो ब्रिटिश गव्हर्नमेंटला तो पार्ट जायचा. सो ब्रिटिशांना जायचा 10/11 हा पार्ट जायचा जो काही रेव्हेन्यू ठरवला जायचा त्याच्यापैकी. मग इन जनरल याच्यामध्ये काय, सो जमीनदारांना निश्चित स्वरूपात शेतसारा जो आहे ठरलेल्या दिवशी सरकारला द्यावा लागायचा. बरोबर आहे, हे सुद्धा काय बरोबर आहे. सो हे पण बरोबर आहे. कायमधारा पद्धतीमुळे जमीनदारी आणि शेतकऱ्यांना यांना काय झाला, खूप फायदा झाला. खूप फायदा झाला नाही, ठीक आहे. जमीनदारांना तरी काही थोडा फायदा झाला असेल पण शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला नाही, कारण शेतकरी जे आहेत ते फक्त आता टिनंट बनलेत. म्हणजे पूर्ण मालकी हक्क कोणाला होते, जमीनदाराला होते. मग जमीनदाराच्याकडे पूर्ण ती जमीन आली, मग त्याला कोणत्या शेतकऱ्याला कोणती जमीन द्यायची हा कोणाचा झाला, जमीनदाराचा झाला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात, कारण ते आता त्या जमिनीचे मालक किंवा ओनर राहिलेले नव्हते, ते फक्त काय होते, टिनंट होते. ते फक्त काय होते, भाडेकरू राहिले होते त्याच्याप्रमाणे. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे याचा काय झाला, त्याला फार मोठं नुकसान झालं. सो ही होती परमनंट सेटलमेंट, जी कोणी आणली होती, कॉर्नवॉलिसनी 1793 मध्ये. इन जनरल ही एक पद्धत आहे. आता प्रश्न रेव्हेन्यू सिस्टीमचाच आहे, मी थोडा शॉर्टमध्ये घेतो, वाटलंच तर मी एखादा लेक्चर पुढे पुन्हा घेईल याच्यामध्ये रेव्हेन्यू सिस्टीममध्ये. ओके. आता बघा इंडियाचा, लेट सपोज इफ वी इमॅजिन द मॅप ऑफ इंडिया. सो अशा प्रकारे आपण याला डिस्ट्रीब्यूट करूयात. ओके. सो थोडा हा पार्ट ही झालेला आहे. सो बघायचं की हा जो ईस्टर्न पार्ट होता आपला, ईस्टर्न पार्ट जो होता, सो इथे जी काही सिस्टीम आहे, सो या सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणतो आपण, सो बेंगॉलच्या रिजनमध्ये. सो ही आपण जी बघितली रयत, सो परमनंट सेटलमेंट सिस्टीम आहे. त्यानंतर मित्रांनो सेकंड सिस्टीम आहे ती आहे रयतवारी. रयत म्हणजे कोण, सो रयत शिक्षण संस्था आपण नाव ऐकलेलं आहे. रयत म्हणजे काय की सामान्य व्यक्ती किंवा सामान्य काय, शेतकरी. ओके. सो सामान्य शेतकऱ्यांची जी लिंक सिस्टीम होती, इथे बघा महसूल जमा करण्याचा अधिकार कोणाला होता, महसुलाचा हक्क कोणाला दिल्यात आला होता, जमीनदारांना. पण इथे त्यातले काही लूपहोल्स होते, ते टाळण्यासाठी रयतवारी सिस्टीम आणण्यात आली की त्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांकडनं, रयत म्हणजे काय, सामान्य शेतकऱ्यांकडनं रेव्हेन्यू वसूल केला जायचा. ओके. आणि ही सिस्टीम कुठे आली होती, साऊदर्न आणि वेस्टर्न इंडियामध्ये. लक्षात घ्या, दक्षिण आणि मद्रास प्रांत आणि काही पश्चिम भारताच्या काही प्रांतामध्ये ही सिस्टीम आली होती. सो याला काय म्हणतात, रयतवाडी सिस्टीम म्हणतात. मग रयतवारी सिस्टीम मध्ये काय असायचं, सो आता रयतवारी सिस्टीम इज व्हॉट, थॉमस मुर्नो यासाठी ओळखलं जातं. कोणी इम्प्लिमेंट केली होती, थॉमस मुनरो. बरोबर आहे ना. सो इथे थॉमस मुनरोचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण यासोबतच एक आणखी अधिकारी होता मित्रांनो, ते आपण नाव लक्षात ठेवत नाही. नाव लक्षात ठेवा, अलेक्झांडर रीड हा अधिकारी होता. सो यांनी सांगितलं की जे काही शेतकऱ्याचं उत्पन्न आहे त्याच्या 50% उत्पन्न जे आहे, 50% उत्पन्न कोणाला भेटणार आहे त्याच्यामध्ये, ते सरकारला जाईल आणि 50% कोणाकडे राहील, शेतकऱ्याकडे राहील. तर ही फारच जाचक अशी ही होती, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे फार नुकसान झालं. आणि अगेन थॉमस मुनरोने जे काही इम्प्लिमेंटेशन केलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की कोरडवाई जमिनीसाठी 50% आणि त्यानंतर काय बागायती जमिनीसाठी काय 60% जे काही उत्पन्न आहे ते कोणाला भेटणार आहे, सरकारला जाणार आहे. ओके. त्यानंतर थोडा त्यात लूपहोल्स निर्माण झाले होते, म्हणून नंतर काही ठिकाणांसाठी त्यांनी किती कुठपर्यंत आणलंय, 30% म्हणजे 1/3 ऑफ द रेव्हेन्यू. कारण 50% रेव्हेन्यू हा फार, 50% उत्पन्न रेव्हेन्यू नाही, 50% उत्पन्नच चाललं जात आहे. बरोबर आहे ना. ते फार मोठा तो धक्का होता शेतकऱ्यांसाठी. म्हणून त्यानंतर त्यांनी काय केलं, सो 1/3 इन जनरल जो आहे, ओके, सो 1/3 पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये द्यायचा सरकारला, असं नंतर ठरण्यात आलं होतं. ओके. सो थॉमस मुनरो हे तर नावच आहे, पण दुसरं लक्षात ठेवा, अलेक्झांडर रीड. ओके. सो ही झाली मित्रांनो. सो लक्षात घ्या, परमनंट म्हणजे काय, जमीनदार निर्माण झाले, जमीनदार रेव्हेन्यू द्यायचा, जमीनदार हा रेव्हेन्यूचा हेड होता, त्याच्याकडे जायचा. त्याच्यातला जो काही रेव्हेन्यू ठरलेला असायचा तो आधीच फिक्स केलेला असायचा, उत्पन्न जो काही तुमचं प्रपोज उत्पन्न आहे त्याच्या. सो 1/10 पार्ट जो आहे तो जमीनदार ठेवायचा आहे. एक 1/11 पार्ट जो आहे, 1/11 पार्ट हा जमीनदार ठेवायचा. 10/11 पार्ट जो आहे, 10/11 पार्ट हा सरकारला जायचा. त्याच्यामध्ये रयतमध्ये काय, थेट शेतकऱ्याचं जे काही उत्पन्न असेल त्याचं अर्ध उत्पन्न जे आहे ते कुणाला जायचं, सरकारला अर्ध उत्पन्न जायचं त्याच्यामध्ये, आणि अर्ध उत्पन्न शेतकऱ्याकडे राहायचं. हे कोरडवाहू आणि बागायतीसाठी सिस्टीम वेगळी होती, अलेक्झांडर रीडने आणली होती. नंतर मुनरोने पण हीच इम्प्लिमेंट केली. नंतर त्यांनी 30% ऑफ द रेव्हेन्यूचा स्ट्रक्चर जो काय केला तो 30% केला. आणि थर्ड होता, आता हा झाला बघा पूर्व भारत, इकडे काय झाला पश्चिम आणि काय दक्षिण भारत. आता उरला काय, उत्तर भारत. मध्य भारताचं काही पाडाने काय, उत्तर भारत. मग उत्तर भारतामध्ये कोणती सिस्टीम आली होती, याला म्हणतात महालवारी. महाल म्हणजे काय, खेडं.
सो महालवारी सिस्टीम ही कोणी आणली होती? सो इन जनरल जर का तुम्ही बघितलं, सो महालवारी सिस्टीम इज कोणत्या वर्ष आहे त्याच्यामध्ये महालवारी सिस्टीमचं? आता ही लक्षात ठेवा, ही काय 1793. त्यानंतर कोणती आली? ही आली 1820 मध्ये. कोण आली 1820 मध्ये? रयतवारी. आणि महालवारी आली ही अप्रॉक्सिमेटली 1800 काय? सो 1833च्या आसपास. आणि 1833 मध्ये गव्हर्नर जनरल कोण होता आपला? विलियम बेंटिक, बरोबर ना? सो कोण होता? विलियम बेंटिक यांनी आणलेली होती 1833 मध्ये. सो कोणत्या पार्टमध्ये होती? मग ही कोणत्या पार्टमध्ये? सो लक्षात ठेवायचं, बंगाल रिजन म्हणजे काय? परमनंट सेटलमेंट. ओके, जमीनदारी पद्धत किंवा काय? सो जमीनदारी पद्धत किंवा काय याला म्हणतो आपण? कायमधारा पद्धत. ओके, देन कायमधारा पद्धत. त्यानंतर काय? रयतवारी कुठे? मद्रास आणि काय? वेस्टर्न पार्ट ऑफ व्हॉट? इंडिया. ओके, सो याच्यामध्ये. आणि नॉर्थ इंडिया आणि वायव्य प्रांत. मग आता याच्यामध्ये काय काय आला? तिथे काय आली? महालवारी म्हणजे सध्याचं काय? उत्तर प्रदेश रिजन जो आहे, सो याला म्हणतात गंगा यमुना डॉबचा रिजन जो आहे, गंगा यमुना डॉब रिजन, बरोबर ना? सो या सध्याचा यूपी ज्याला आपण म्हणतो, बरोबर ना? तेव्हा डॉब रिजन म्हणायचं त्याला. अगेन कोणता? सध्याचा पंजाब प्रांत, पंजाब हरियाणा सध्या, बरोबर ना? सध्याचा काय? पंजाब हरियाणा. आणि सिंध प्रांत आणि सेंट्रल इंडियाचा काही भाग. या भागामध्ये मेनली जर का तुम्ही बघितलं तर तो कोणता पार्ट होता? सो नॉर्दर्न पार्टमध्ये ही जी सिस्टीम होती महाल. ते महाल म्हणजे काय? खेड. मग महालमध्ये काय? खेड आहे आणि त्या प्रत्येक खेड्याशी काहीतरी एक रेव्हेन्यू ठरवला जायचा दरवर्षी. जी अंदाजित उत्पन्न आहे त्याच्यावरनं एक रेव्हेन्यू ठरवला जायचा. आणि तो खेड्याचा जो काही प्रमुख असेल, तो ग्रामप्रमुख जो असेल, बरोबर आहे ना? सो त्याच्यावरती जबाबदारी असायची की तो रेव्हेन्यू जो आहे तो काय द्यायचा? सरकारला द्यायचा. करेक्ट. सो हे आहेत. मग आता याच्यामध्ये तर फक्त मी तुम्हाला तिन्ही गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत तसे. ओके, पण आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर उत्तर काय होईल? इथे पर्याय क्रमांक 2 होईल. सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर व्हॉट? 2. पर्याय क्रमांक काय? 2. ब आणि क. हा, फायदा झाला का? फायदा झाला नाही. सो ब आणि काय? क फक्त हे बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, उठाव आहेत, आदिवासी उठाव. ओके, हां. सो कंद उठाव 1837 ते 1856. सो कंद उठाव हा कोणत्या प्रांतामध्ये होता? तर जर बघितलं तर मोस्ट ऑफ द आपले जे उठाव आहेत ते ईस्टर्न इंडियामध्येच झालेले आहेत. कारण काय की ब्रिटिशांचं साम्राज्य पहिले जे आहे ते पूर्व भारतामध्येच फैललं होतं. आणि मेनली आदिवासी जमात जे आहेत त्या बिहार रिजन जे आहेत, छोटा नागपूर प्लॅटो रिजन आहे आणि झारखंडचा आता ज्याला आपण रिजन म्हणतो त्या रिजनमध्ये जास्त आदिवासी जमाती होत्या. कंद उठाव ही कोणाच्या अंडर झालं होतं? चक्र बिसोई. ओके, सो चक्र बिसोई. कंद ही एक आदिवासी जमात आहे आणि या जमातीमध्ये प्रथा होती ह्युमन सॅक्रिफाईसची. ह्युमन सॅक्रिफाईस म्हणजे काय? माणसाची बळी देणे ही प्रथा होती. या प्रथेचा ना ब्रिटिशांनी विरोध केला. त्या विरोधाच्या अगेन्स्टमध्ये चक्र बिसोई याच्या नेतृत्वाखाली कंद लोकांनी काय केला होता? उठाव केला होता, बरोबर आहे. सो हा उठाव तितका सक्सेसफुल झाला नाही. पण नेक्स्ट सेकंड उठाव आहे अहम उठाव. अहम म्हणजे काय? सो अहम म्हणजे सध्याचा आसाम. सो मित्रांनो, एक आता लिंक कसं करायचं बघा. का अहम उठाव झाला? 1824 ते 1826 काय झाला होता? बर्मा वॉर, बरोबर ना? ब्रिटिश आणि बर्मा आहे, ब्रह्मदेश जो आहे ना सध्या, ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो. ओके, सो म्यानमार आता ज्याला आपण म्हणतो ना, बरोबर आहे. सो म्यानमार आणि ब्रिटिशांमध्ये काय झालं होतं? युद्ध झालं होतं. आणि त्या वॉरमध्ये काय झालं होतं की ब्रिटिशांनी आसाम, ओके, सो आसाम जे आहे तिथल्या राजाला वचन दिलं होतं की आम्ही तुमची लँड वापरतो युद्धासाठी, पण जसं युद्ध संपेल आम्ही तिथनं काय घेऊ? माघार घेऊ आणि तुम्हाला आसाम जो प्रदेश आहे. परंतु तसं झालं नाही. जेव्हा ब्रिटिश इंडो बर्मा वॉर संपला, बरोबर ना? सो इंडो बर्मा वॉरनी दॅट इज वॉट ब्रिटिश आणि काय बर्मा युद्ध जे आहे, बरोबर ना? सो ब्रिटिश बर्मा युद्ध संपलं. त्याच्यानंतर सरळ ब्रिटिशांनी आसामचा भाग रिकामा करण्यास किंवा तिथनं माघार घेण्यास काय केली? नकार दिला. ओके, आणि नकार दिल्यामुळे गोदमार कोरवार याच्या नेतृत्वाखाली अहम उठाव झाला. ओके, आणि या अहम उठाव हा सक्सेसफुल उठाव होता. कारण याच्यानंतर जेव्हा यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली तर त्यानंतर ब्रिटिशांनी तिथल्या राजाला त्याचं जे पद आहे नॉर्दर्न पार्ट ऑफ द आसाम आहे तो राजाला काय केला? पुन्हा बहाल करून दिला होता. सो गोदमार कोरवार. ओके, हा मुंडा उठाव. सो मुंडा तुम्हाला माहितीच आहे, सर्वात फेमस होता बिरसा मुंडा, बरोबर ना? सो बिरसा मुंडा. सो कचं काय होणार? 4 होणार. आता म्हणतात मुंडा उठाव म्हणजे बिरसा मुंडा आहे, प्रत्येकाला माहिती आहे. कचं 4, खर्चा कोणत्या याच्यामध्ये नाहीच आहे ऑप्शन. सो तुम्ही तसं उत्तर पर्याय क्रमांक 2 काय करू शकता? याचं काढू शकता. ओके, इंडिगो उठाव. सो रांची रिजन जो आहे सध्याचा तिथे, बरोबर ना? सो झारखंड रिजन. इंडिगो उठाव अगेन इट इज फ्रॉम द बेंगॉल. इंडिगो म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो? नीड म्हणतो ना, नीड. हां, सो नीडसाठी जे आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये उठाव. कारण काय की नीड हा जो आहे तो ब्रिटिशांसाठी प्रचंड नफ्याचा व्यवसाय होता आणि ब्रिटिश लोक जे आहेत ते काय करत होते? सक्ती करत होते की बंगालच्या रिजनमध्ये 25% तुम्ही नीडची काय केली पाहिजे? शेती केलीच पाहिजे.
परंतु नीडमधनं जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना होत नव्हतं. मेन फायदा जो होता तो कंपनीला होता, कारण ती नीड जी आहे ती पुन्हा एक्सपोर्ट व्हायची, पुन्हा ती काय व्हायची, निर्यात व्हायची. आणि निर्यात कुठे व्हायची, ब्रिटनमध्ये, युरोपमध्ये निर्यात व्हायची. मित्रांनो, आता नीडचा मेन यूज काय, आपल्याला नीड फक्त माहिती आहे कपडे धुवायला आधी यूज व्हायची, ती नीड आपल्याला आठवते. पण नीडचा मेन जो यूज आहे तो एक छपाईमध्ये, दॅट इज प्रिंटिंग इंडस्ट्रीसाठी नीड जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची होती. लक्षात या, नीडचा यूज काय होता प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये. जेव्हा भारतामध्ये स्टार्टिंगला नीड उत्पादन केलं जायचं तेव्हा युरोपमध्ये 45% नीड जी आहे ती भारतात नाही यायची, पण त्याच्यानंतर जवळपास 95% युरोपमधनं जी आहे नीड जी आहे ती भारतामधनंच काय यायला लागली होती. तर मग दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांनी जे आहे यांच्या नेतृत्वाखाली ती बंगालमधल्या नागरिकांनी जे आहे ते गाव होतं तिथलं मला नाव आठवत नाही, त्यांनी काय केलं, नीड जी आहे उत्पादन करण्यास पूर्णतः काय दिला, नकार दिला की आम्ही नीडचं उत्पादन करणार नाही, कारण याच्यातनं आमचं शोषण होत आहे. हे सुद्धा सक्सेसफुल इंडिगो उठाव, सो दॅट दिगंबर विश्वास. ओके, आणि त्यांनी नकार दिला होता त्याच्यामध्ये, आणि सरकारला नंतर त्याच्यावरनं काय घ्यावी लागली होती, माघार घ्यावी लागली. सो दिगंबर विश्वास जो आहे, ओके, सो यांनी सांगितलं होतं की आम्हाला काय, आम्हाला देवातनं आज्ञा झालेली आहे, भगवान ठाकूर म्हणजे कोण, कृष्णदेवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे की आम्ही काय इन जनरल हे प्लांटेशन करणार नाही वगैरे, असं काहीतरी त्यांनी त्यामध्ये काय केलं होतं, सांगितलं होतं. ओके, सो दिगंबर विश्वास. आणि मला वाटतं हे ट्री प्लांटेशन, सो नीड प्लांटेशनचे इंडिगो प्लांटेशन जे आहे याच्याबद्दल आणखी तुम्हाला महात्मा गांधीची लिंक करता येईल. ईस्टर्न पार्ट महात्मा गांधी बिहारला आले होते, चंपारण सत्याग्रह, ते सुद्धा काय होतं, नीड मजुरांचेच सत्याग्रह होतं, ते त्यानंतर झालं होतं, ती 50-60 वर्षानंतरची गोष्ट आहे, बरोबर आहे ना. सो 1918च्या आसपासची गोष्ट आहे ना ती. सो हे काय, सो 1960 म्हणजे 50 वर्षानंतर, म्हणजे 50 वर्षापर्यंत ही गोष्ट चालूच होती. त्याच्यामध्ये नीडचा जो नीड वर्कर जे होते, नीड प्लांटेशन जे होते त्यांचं काम तिथे चाललेलंच होतं. ओके, सो आन्सर काय, पर्याय क्रमांक 2. हां, देशी वृत्तपत्र कायदा 1778च्या बाबतीत कोणती विधाने बरोबर आहे. सो देशी वृत्तपत्र जी आहे त्यांच्यासाठी स्पेशल कायदा बनवण्यात आला होता, कारण इन जनरल ते काय, सो अगेन्स्ट, सरकारच्या अगेन्स्ट लिहित होते प्रांतिक भाषांमध्ये, देशी वृत्तपत्रांमध्ये. ओके, सो त्याच्यामुळे इन जनरल 1878मध्ये ज्याचा कायदा आला त्याच्यानुसार काय करण्यात आलं, देशी आणि भाषिक वृत्तपत्रांचे मुद्रक व प्रकाशक यांच्याकडून सरकारी धोरणावर टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे. बरोबर आहे विधान. ओके, सरकारच्या कार्यवाही विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यवसायांना देण्यात आला नव्हता, हे पण विधान काय बरोबर आहे. कलेक्टरला अधिकार होता, तो कोणत्याही मुद्रक आणि प्रशासकाच्या विरोधात तो कारवाई करू शकत होता. हा अधिकार कोणाला देण्यात आलेला होता, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा काय डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट का डिस्ट्रिक्ट कलेक्टरला देण्यात आलेला होता, आणि तो डायरेक्टली त्यांच्यावरती काय करत होता, कारवाई करत होता. ओके, अगेन त्याच्यामध्ये आणि एकदा जर का त्याला ही कारवाई केली, दुसऱ्यांदा जर त्यांनी आणखी असं काहीतरी लिखाण केलं तर त्या केसमध्ये त्याचं पूर्ण मुद्रण प्रिंटिंग प्रेस जी आहे ती पूर्ण ताब्यात घेण्यात येत होती. इतका हा जाचक कायदा होता. सो इन जनरल तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, दॅट इज अ लॉर्ड लिटन. कोण होता, लॉर्ड लिटन यांनी आणला होता हा कायदा. ओके, सो लॉर्ड लिटन. ओके, सो हा ज्याचा कायदा आला होता, या कायद्याने वृत्तपत्र आयुक्त हे पद निर्माण केले होते. ओके, सो दॅट इज नोन ॲज प्रेस कमिशनर. वृत्तपत्र आयुक्त म्हणजेच काय, प्रेस कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलेले होते. हे पण विधान काय बरोबर आहे. सो 3 अ ब क तिन्ही विधाने काय होतील, बरोबर होतील. ओके, हां, सो 14 जणांच्या पहिल्या नेहरू मंत्रिमंडळात 5 जण काँग्रेसचे नव्हते. ते 5 जण कोण कोण होते, मग आता बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर, शेड्यूल कास्ट फेडरेशन, बरोबर आहे ना. सो हे आपल्याला माहिती आहे. देन श्यामप्रसाद मुखर्जी, जनसंघ, हे 2 व्यक्ती तुम्हाला माहितीच पाहिजेत. ओके, की जे काय काँग्रेसचे नव्हते, कारण 2 लोकांचा खूपदा उल्लेख होतो की नेहरूंचं नेतृत्व किती इन्क्लुझिव्ह होतं, किती सर्वसमावेशी होतं, की आपले जे अपोजिट पक्षांचे लोक सुद्धा होते असं म्हणण्यात येतं ना, त्यांना सुद्धा ते सामावून घ्यायचे. सो आंबेडकर आणि श्यामप्रसाद मुखर्जी हे राहतीलच त्याच्यामध्ये. आता आपल्याला डाऊट आहे या 3 व्यक्तींबद्दल. डॉक्टर आंबेडकर आणि राधाकांत मुखर्जी या कोणी असे नावाचे व्यक्ती मंत्रिमंडळामध्ये नव्हते, श्यामप्रसाद मुखर्जी होते. आता बघा, एक इथे डाऊट राहू शकतो बघा, प्रश्न कसे टॅकल करायचे. सी राजगोपालाचारी, याला काय म्हणतो आपण, चक्रवर्ती राजगोपालाचारी. आता खूपशा लोकांना यांनी बरोबर घेतलं असेल चक्रवर्ती राजगोपालाचारी, कारण चक्रवर्ती राजगोपालाचारी, बरोबर आहे ना. सो चक्रवर्ती राजगोपालाचारी हे ओळखले जातात स्वतंत्र पक्ष. चक्रवर्ती राजगोपालाचारी याच्या नेतृत्वामध्ये जो काही पक्ष आपल्या देशामध्ये तो निर्माण झालेला होता, त्या पक्षाचं नाव काय होतं, स्वतंत्र पार्टी, बरोबर आहे ना. स्वतंत्र पार्टी होती, परंतु लक्षात घ्या, जेव्हा पहिलं मंत्रिमंडळ नेहरूंचं होतं तेव्हा सी राजगोपालाचारी स्वतंत्र पक्ष नव्हता. स्वतंत्र पक्ष कधी स्थापण्यात आला,
1959 मध्ये आला होता स्वतंत्र पक्ष, लक्षात घ्या 1959 मध्ये स्वतंत्र पक्ष आलेला आहे, म्हणून तेव्हा स्वतंत्र पक्ष हा नव्हता. म्हणून सी राजगोपालाचारी हे काँग्रेसचेच मेंबर होते, लक्षात घ्या, हे काँग्रेसचेच होते पहिल्या मंत्रिमंडळामध्ये. त्यानंतर नेहरू आणि आर राजगोपालाचारी यांचे मतभेद झाले आणि 1957 मध्ये नेहरूंशी मतभेदानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापला. सो इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस INDC हा सी राजगोपालाचारी यांनी पक्ष स्थापला होता. पण इन जनरल 1959 मध्ये त्यांनी नवीन पक्ष स्थापला, तो होता स्वतंत्र पक्ष. ओके, पहिलं आपल्या देशामध्ये काँग्रेसला जे काही आव्हान दिलं, सो ते कोणी दिलं? त्याच्या आधी शेड्यूल कास्ट फेडरेशन होत्या, जनसंघ होते, काही लेफ्टिस्ट पार्टीज होत्या, ओके, कम्युनिस्ट पार्टी वगैरे होत्या. मेन तर अपोजिशन कम्युनिस्ट पार्टीच होतं, पण पहिले एक प्रॉपर स्टँडर्ड अपोजिशन जे होतं ते कोणत्या पक्षाचं होतं? स्वतंत्र पक्षाचं होतं. कारण 1967 नेहरूंच्या नंतर झालेल्या ज्या काही निवडणुका होत्या, नेहरूंच्या नंतरच्या 1967च्या निवडणुका, त्या निवडणुकांमध्ये या पक्षाला 44 जागा मिळाल्या होत्या, लोकसभेच्या 44 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये आणि मेनली स्वतंत्र पक्षामध्ये कोणते लोक होते? मेनली लँडलॉर्ड लोक होते. ओके, सो जे काही लँडलॉर्ड लोक असतील, मोठमोठे जमीनदार असतील, ज्यांचे जे जयपूरचं राजघराणं आहे, त्यातल्या गायत्री देवी वगैरे आपण मेंबर ऑफ पार्लमेंट राहिलेले आहेत. सो ह्या ज्या मोठमोठे राजघराण्याचे लोक होते ते स्वतंत्र पक्षाशी जोडलेले होते. ओके, मग आता इथे जर का तुम्ही बघितलं तर हे होते. आता इथे सो चक्रवर्ती राजगोपालाचारी काँग्रेसचेच होते, म्हणून ते काँग्रेसचे नव्हते असं म्हणता येणार नाही तुम्हाला पहिल्या मंत्रिमंडळामध्ये, म्हणून हे ऑप्शन तसे 2 रिजेक्ट झालेले आहेत. हे पण असं रिजेक्ट झालेले. आता राहिले आपल्या हेच. आता मित्रांनो, जॉन मथाई, CH भाभा आणि षण्मुगन चेट्टी हे तीनही लोक काँग्रेसची होती, परंतु ते जेव्हा मंत्रिमंडळ निर्माण झालं होतं, दीज आर द नॉमिनेटेड पर्सन, तेव्हा हे कशी होती? नॉमिनेटेड पर्सन होती. यांनी नंतर काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. सो त्यांचं फक्त काय केलं होतं? यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं, म्हणून ते प्रॉपर तेव्हा काँग्रेसचे मेंबर्स नव्हते, लक्षात ठेवा. करेक्ट. सो म्हणून 14चं उत्तर, 4चं उत्तर काढा. पर्याय क्रमांक 1 जॉन मथाई, CH भाभा, षण्मुगन चेट्टी. आणि नंतर पण पहिले जेव्हा ते मंत्री झाले तेव्हा ते काँग्रेसचे मेंबर्स नव्हते, ते नॉमिनेटेड मेंबर्स होते लोकसभेमध्ये. लक्षात आलं तुम्हाला? नॉमिनेटेड मेंबर्स होते आपल्या राज्यसभेमधले. ठीक आहे. सो म्हणून इथे लक्षात आलं प्रत्येकाला. सो 4चं उत्तर काढा. पर्याय क्रमांक 1. हां, देन 5 बघा. सन 1942 मध्ये इंग्रजांविरोधात चले जाव चळवळ जी आहे ती सुरू झाली, तो म्हणतोय. बरोबर. इंग्रजांविरोधात काय सुरू झाली होती? सो चले जाव चळवळ सुरू झाली होती. ओके, हां, थोडा डिस्टर्बन्स आला होता याच्यामध्ये. 1942 मध्ये चले जाव चळवळ ही विशेष यशस्वी ठरली नाही. याचं कारण काय? इंग्रजांनी कूटनीतीने चळवळीमध्ये काय पाडली? फूट पाडली. बरोबर आहे विधान. या चळवळीस मुस्लिम लीगने पाठिंबा दिला नाही, हे पण विधान काय? बरोबर आहे. मुस्लिम लीगच नव्हे, अगेन जनसंघ तर त्याच्यानंतर आला, पण हिंदू महासभा जो पक्ष होता, जनसंघ तर तेव्हा नव्हता, पण हिंदू महासभा हा जो काही पक्ष होता, हिंदू महासभेने तेव्हा पाठिंबा त्यांना दिला नाही, राईट विंग पार्टीजनी. त्यानंतर तेज बहादूर सप्रू यांचा जो काही पक्ष होता, लिबरल पार्टी, यांनी सुद्धा त्याला प्रॉपर पाठिंबा दिला नाही. आणि अगेन डॉक्टर आंबेडकरनी सुद्धा विशेष त्याला पाठिंबा, जे शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे त्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला नाही. म्हणून इन जनरल ही चळवळ यशस्वी ठरली नाही, हे पण बरोबर आहे. सशस्त्र इंजिनात निशस्त्र भारतीयांना प्रभाव लागला नाही, हे सुद्धा बरोबर आहे. ओके. देशव्यापी चळवळीची आखणी करण्यात नेते कमी पडले, हे नाही, असं नाही आहे. सो इन जनरल जर का तुम्ही बघितलं तर ही जी चळवळ होती ती देशव्यापी होती, देशातल्या अनेक भागामध्ये त्याच्या आगेच आंदोलन म्हणून आखणी करण्यास कमी पडले असं म्हणू शकत नाही. पण एक मित्रांनो महत्त्वाचं रिझन जर का तुम्ही बघितलं, जे याच्यामध्ये मेन्शन नाही आहे की विशेष यशस्वी का ठरली नाही, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जुलै 1942 ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मीटिंग झाली. कुठे झाली? आपल्या वर्धामध्ये, महाराष्ट्रामध्येच आहे ना, वर्धामध्ये. कारण गांधीजींचं सेवाग्रामला काय होतं? आश्रम होतं. वर्धामध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये हे ठरवण्यात आलं की काय? इंग्रजांनी भारत सोडून जावे. ओके. सो इंग्रजांनी भारत सोडून जायला हवे, क्विट इंडिया. ओके. हा ठराव तिथे काय मांडण्यात आला, इथे निर्णय घेण्यात आला की यांचा. त्यानंतर मग काय झालं? ऑगस्ट 1942 चं काँग्रेस सेशन जी आहे, सो ती मीटिंग घेण्यात आली. ओके. सो काँग्रेस सेशन जे आहे, काँग्रेस सेशन हे घेण्यात आले होतं गवालिया टँक, कुठे? मुंबईमध्ये. आणि याचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद. मौलाना आझाद हे त्याचे काय होते?
अध्यक्ष होते आणि त्या याच्यामध्ये नेहरूंनी ठराव मांडला चले जाओ किंवा इंग्रजांनी भारत सोडून जावे, हा ठराव मांडण्यात आला आणि हा ठराव जो आहे तो प्रचंड बहुमताने काय झाला, पास करण्यात आला. ओके. आणि त्यानंतर सो हे घडलं कधी, 8 ऑगस्टला. परंतु सकाळीच 9 ऑगस्टला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सगळ्या लोकांना अटक करण्यात आली. त्याच्यामुळे चळवळीला एक स्वरूप देण्यासाठी कुठलं लिडरशिपच अस्तित्वात नव्हतं आणि त्याचमुळे काय ही चळवळ जी आहे ती विशेष यशस्वी झाली नाही. ओके. सो म्हणून इथे उत्तर काय होतं, उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि काय क. इन जनरल नॅशनल प्रोटेस्ट झाले होते म्हणून नॅशनल आखणी करण्यात कमी पडले असं म्हणू शकत नाही. हां. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्य सावरकरांची विचारसरणी शास्त्राची यस. सो तुम्हाला महात्मा गांधींचं काय होतं, सत्य आणि अहिंसा, याला इन जनरल सावरकरांचा काय होता, विरोध होता. ते म्हणत होते की शस्त्राशिवाय स्वातंत्र्य आपल्याला भेटूच शकत नाही. जर ब्रिटिश शस्त्र उचलत असतील तर आपण सुद्धा शस्त्र उचलायलाच हवेत. ओके. अगेन 1857 संघर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्राम होय असे त्यांनी स्वर्ण महोत्सवात केले. आता याच्याबद्दल अनेक लोकांच्या लेखमध्ये जसं आर.सी. मजुमदार आहेत. आर.सी. मजुमदार यांनी स्वतंत्र 1857च्या उठावाला काय म्हटलं की हा काय उठाव नव्हताच, हा नॅशनल वाईट सुद्धा नव्हता, हा फक्त काय होता, काही राजा लोकांचा फक्त उठाव होता म्हणून आर.सी. मजुमदार याला क्रिटिसाइज करतात. ओके. परंतु सावरकरांनी याला काय भाष्य केलेलं 1857च्या उठावाला, आर.सी. मजुमदार म्हणतात की हे पहिलं सुद्धा नव्हतं, हे राष्ट्रीय सुद्धा नव्हतं, हा काय स्वतंत्र संग्रामच नव्हता, पण 1857चा उठाव म्हणजे काय भारतीय स्वातंत्र्य संग्राम असं भाष्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्याबद्दल केलेलं आहे. 1857चं स्वातंत्र्य समर. सो म्हणून दोन्ही विधाने काय बरोबर आहे. आणि हिंदू महासभेचे ते काय होते, सावरकर जे आहेत ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले होते. ओके. हां. 7वं बघा, प्रांताच्या राखीव आणि सोपीव अशा 2 भागाची विधाने कधी करण्यात आली होती, 1919 मॉन्टफोर्ड कायदा किंवा याला म्हणतात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. सो 1990 या कायद्यामध्ये काय आली होती, डायआर्की आली होती, डायआर्की. आणि त्यानंतर 2 भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली होती. एक मुद्दे जे काय सेंट्रलच्या लिस्टमध्ये असतील, सेंट्रल प्रोव्हिन्सच्या लिस्टमध्ये असतील आणि बाकी काय असतील प्रांतांच्या लिस्टमध्ये असतील, स्टेटच्या लिस्टमध्ये असतील. अगेन प्रांतांच्या अधिकारात जे काही हे आहेत त्याला सुद्धा 2 भागात निर्माण करण्यात आलं होतं, राखीव आणि सोपीव. बरोबर ना. सो राखीव जे आहे, सो जे काही राखीव जे काही विषय आहेत, हे राखीव विषय जो आहे तो गव्हर्नर आपला जो इन जनरल त्याचं जे काही नॉमिनेटेड केलेलं कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ, याच्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते होते, जसं गृह खाते, पोलीस जे आहेत, पेन्शन्स जे आहेत. बरोबर आहे ना. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पोलीस खातं झालं, पेन्शन खातं झालं, रेव्हेन्यू मॉडेल वगैरे जे आहे ते सगळं कशाच्या अंडर होतं, या कार्यकारी मंडळ आणि गव्हर्नरच्या अंडर होतं. तो होता राखीव. आणि सोपीव भाग म्हणजे जो होता तो काय होता, तो गव्हर्नर ते ज्या इन जनरल प्रांतामध्ये त्या विधान भवनामध्ये जे निवडून आलेले जे काही मंत्री होते, बरोबर ना. सो जे काही मंत्रिमंडळ होतं, मंत्रिमंडळ यांच्या सहकार्याने तो चालवत होता. सो इथे काय तिथे मंत्रिमंडळ जे आहे तो सोपीव घटक होते आणि राखीव घटक जे कोण होते ते कार्यकारी मंडळ ठरवायचं. मग आता याच्यामध्ये काय यायचं, शिक्षण, तुमची काय हेल्थ, आरोग्य, हे जे काय असे विषय होते, बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, हे विषय जे आहेत ते सोपीव भागामध्ये होते आणि राखीव भागामध्ये हे होतं. सो असे 2 भागामध्ये त्याची काय करण्यात आलेली होती, विभागणी करण्यात आली 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याच्यानुसार. उत्तर काढा पर्याय क्रमांक 4. 8. आता न्यूजपेपर. हां. सोशलिस्ट श्रीपाद अमृत गांगे, या सोशलिस्ट कोणाचं होतं, श्रीपाद अमृत गांगे यांचं होतं. इंडियन सोशलिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा यांचं होतं ना. सो लक्षात घ्या, सोशलिस्ट म्हणजे श्रीपाद अमृत डांगे आणि इंडियन सोशलिस्ट म्हणजे काय, श्यामजी कृष्ण वर्मा. वॅनगार्ड, फार महत्त्वाचं वॅनगार्ड, मानवेंद्रनाथ रॉय, यालाच आपण काय म्हणतो, M.N. रॉय. मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे याला काय म्हणतो आपण, M.N. रॉय. यांच्यासाठी काय होतं, सो वॅनगार्ड होता. सो वॅनगार्ड म्हणजे काय, सो इन जनरल M.N. रॉय हे भारताच्या कम्युनिस्ट, पहिले ते महात्मा गांधींचे काय क्रिटिक्स होते, त्यानंतर ते नंतर समर्थक बनले नंतर, बरोबर आहे. पण M.N. रॉय हे पहिले स्ट्रॉंग आपल्या देशाच्या याच्यामध्ये कम्युनिस्ट आयडियोलॉजी जी आहे रोवण्यामध्ये फार मोठं काम जे आहे ते कोणाचं आहे, M.N. रॉय यांचं आहे. सो मानवेंद्रनाथ रॉय यांचं आहे. आणि यांचं जे वॅनगार्ड म्हणजे काय की जो लोकांना वाचवण्यासाठी, सोसायटीला वाचवण्यासाठी पुढे येतो, अग्रस्थानावरती असतो. ओके. जसं मिलिटरीमध्ये जी पहिली बटालियन तुकडी सगळ्यात समोर असते त्याला म्हणतात वॅनगार्ड. ओके. सो वॅनगार्ड हा या शब्दाचा अर्थ आहे. सो M.N. रॉय याला म्हणतात, मानवेंद्रनाथ रॉय यांचं होतं. आणि स्टार ऑफ इंडिया बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. स्टार ऑफ इंडिया हा न्यूजपेपर होता, हे कोणाचं होतं, मोहम्मद अली जिनांचं होतं. सो उत्तर करणार, सो 1 2 3 4 सॉरी
1, 2, 3 आणि 4 उत्तर करणार पर्याय क्रमांक 1. 9th 1813 मध्ये, सो 9 काय 1813 मध्ये ब्रिटिश सरकारने दर साल 1 लाख रुपये शिक्षण खर्च करायला असे ठरवले होते. तशीच एक योजना 1823 मध्ये सुद्धा होती. सो 1823 मध्ये शाळांची संख्या वाढवावी. यस, सो एल्फिन्स्टन यांनी तयार केलेली होती योजना. खूप कमी लोकांना माहिती असते एल्फिन्स्टन कॉलेज त्यांच्या नावावरती. सो एल्फिन्स्टन बरोबर आहे ना. हां, सो शाळांची संख्या वाढवावी बरोबर आहे हे विधान. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी उत्तेजन द्यावे बरोबर आहे. पाश्चात्य शास्त्र शिकवण्याकरिता नवीन शाळा काढणे व उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे बरोबर आहे हे सुद्धा. ओके, हां, अगेन भारतीय ज्ञानाच्या उत्तेजन देणे. यस, मग त्याच्यामध्ये काय भारतीय फिलॉसॉफी, त्यानंतर नैतिक शास्त्र जे आहे त्याला हे देणे. अगेन त्यांनी त्यांचा फेशर भरता भौतिकशास्त्र जे आहे, नैतिक शास्त्र आणि भौतिकशास्त्र जे आहे त्याचं जे नॉलेज आहे ते व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये लोकांना काय देण्यात यावं. मित्रांनो, एज्युकेशनसाठी एल्फिन्स्टन यांची योजना इतकी जास्त महत्त्वाची मानली जात नाही. तसं बघितलं तर आपण 1813चा कायदा पहिल्यांदा इतकी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात काय करण्यात आली, तरतूद भारतामध्ये करण्यात आली. त्यानंतर आपल्या लक्षात येतो 1854 वुड्स खलिता ज्याला आपण म्हणतो, वुड्स डिस्पॅच बरोबर आहे. त्यानंतर मग नेक्स्ट 1882 मध्ये आला तो होता हंटर कमिशन. लक्षात ठेवायचं कोणते कोणते कमिशन्स इथे काय होता, वुड्स डिस्पॅच ज्याला म्हणतो, वुड्स खलिता. 1882 याचे जे काही मायनर मुद्दे ते वाचून घ्याल. हे होतं काय, हंटर कमिशन. ओके, हंटर कमिशन. आणि 1917 दॅट इज वॉट सॅडलर कमिशन, सॅडलर युनिव्हर्सिटी. कारण शिक्षकांची संख्या वाढायला लागली म्हणून युनिव्हर्सिटी स्थापण्यात येऊ लागल्यात ना देशामध्ये. सो सॅडलर यांचं कमिशन आलं होतं, ते होतं 1917 मध्ये. सो दॅट इज युनिव्हर्सिटी कमिशन. ओके, हां, भारतीय ज्ञानाच्या विविध शाखांचा अभ्यास करण्याचे उत्तेजन हे सगळं बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. सो लक्षात ठेवा, वुड्स डिस्पॅच, हंटर कमिशन अँड दी सॅडलर युनिव्हर्सिटी कमिशन. सो उत्तर पर्याय क्रमांक 1. हां, देन नेक्स्ट बघा, पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. मग पहिला फॅक्टरी कायदा कधी आलेला आहे? फॅक्टरी कायदा आलेला आहे 1881ला. आणि कोणी आणला होता हा? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन लक्षात घ्या. लॉर्ड रिपन हा देशातल्या सगळ्यात चांगल्या गव्हर्नर जनरलपैकी आणि लोकांचं सगळ्यात आवडत्या गव्हर्नर जनरलपैकी एक मानला जातो. कारण त्यांनी अमानुष जी इन जनरल हे होते, खूप जास्त पिळवणूक व्हायची कामगार वर्गाची वगैरे, त्यासाठी काय आणला होता, पहिला फॅक्टरी कायदा आणला होता. अगेन आपण याच्या आधीच बघितलं, लॉर्ड लिटननी काय आणला होता, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला होता. आपल्याला आठवत असेल बरोबर ना. सो बघा इथे मी बघितलेलं तुम्हाला. सो कोणी आणलेला होता तो? लॉर्ड लिटन यांनी देशी भाषिक उत्पन्न कायदा जो आहे तो कायदा सुद्धा त्यांनी काय केला होता. त्याच्यानंतरच कोण आला होता? सो लिटन नंतर कोण होता? रिपन आला होता. रिपन हा कायदा सुद्धा काय काढला होता, मोडून काढला होता बरोबर आहे. सो रिपनला एक फार चांगला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखण्यात येतं आपल्या देशात. मोस्ट बिलोड गव्हर्नर जनरल त्याला म्हणतात. प्रथम अफगाण युद्ध 1839 ते काय 1842. सो फर्स्ट पहिलं अफगाण युद्ध आहे तेव्हाचं. ओके, तेव्हा कोण होता? लॉर्ड ऑकलँड होता. कोण होता तेव्हा? लॉर्ड ऑकलँड होता. ओके, सो 1800 फर्स्ट अफगाण वॉर. बंगालची फाळणी 1905. बंगालची फाळणी कधी झाली? 1905. कोणी केली? लॉर्ड कर्झननी केली बरोबर ना. सो लॉर्ड कर्झन. आणि प्राचीन स्मारक संरक्षण कायदा 1904. यामध्ये पण कोण होतं? कर्झन होतं. ओके, मग आता सिक्वेन्सेस आपल्याला लावायचा आहे याच्यामध्ये. सो मग आता पहिले काय येणार? प्रथम अफगाण युद्ध ब. नंतर काय येणार? पहिला फॅक्टरी कायदा क अ. नंतर ड आणि नंतर काय क. सो उत्तर काय ना पर्याय क्रमांक 2. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे डिटेलमध्ये आपले जे आहेत हे जे 10 प्रश्न आहेत ते आपण संपलेले आहेत. ओके, अशीच आपण मी विविध जसं मला वेळ भेटेल तसं घेत राहणार. पण महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही सुद्धा अभ्यास करत राहा. एक्झाम कधी होईल, काय होईल, ओके, असे लोकांना उगाच फोन करू नका. ओके, याच्यात आपलं एक्झाम कधी होईल सध्या कोणीच सांगू शकत नाही. कारण जोपर्यंत कोरोनाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत सरकार काही डिसिजन घेऊ शकणार नाही. ओके, तर तुम्हाला अभ्यासासाठी मित्रांनो शुभेच्छा. आणि मित्रांनो मी 1-2 दिवसामध्येच लाईव्ह सीसॅटचे लेक्चर सुरू करत आहे. सो प्रत्येकाने अनअकॅडमीच्या याच्यावरती जाऊन आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते मोफत लेक्चर्स जे ते तुम्ही रोज, आता मी रेग्युलर तुम्हाला जसं आपली मधात सिरीज चालू झाली होती तशीच मी लेक्चर घेणार आहे. आणि सोबतच आपलं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जे आहे भूषणदूत अकॅडमी ते जॉईन करून घ्या. मी आता तुम्हाला गाईड करत राहणारच आहे. ओके, सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.